नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वप्न खाकीचं यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीसचा पेमेंट किती असतो याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। मित्रांनो, पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा जे आता सध्या पोलीस झालेले आहेत, अजून त्याची ट्रेनिंग बाकी आहे, या सगळ्यांना कळत न कळत मनामध्ये हा प्रश्न येतो की आपण भरती झालोय किंवा भरती बघतोय, पेमेंट किती असेल, किती असतो, हा प्रश्न येतो। ज्यावेळेस आपण एखादा जॉब करतो, एखादी नोकरी करतो किंवा करायचं ठरवतो, त्याचा पेमेंट किती असतो हे माहिती असणं सुद्धा गरजेचं असतं। तर आज आपण तेच माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, तुम्हाला पोलीस भरतीची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर मिळेल। बघा, यामध्ये आपण बऱ्याच विद्यार्थ्यांना ट्रेनिंगमध्ये किंवा उमेदवारांना ट्रेनिंगमध्ये पेमेंट भेटते की नाही हे सुद्धा माहिती नाही, तर त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे। बघा मित्रांनो, ट्रेनिंगपासून ज्यावेळेस तुम्ही हजर होता तेव्हापासून तर तुमची ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस मुख्यालयाला तुमच्या एरियाला हजर होता तोपर्यंत तुमचं पेमेंट किती असतं, किती वाढ होते, तुम्हाला HRA कधी लागतं, किती लागतं, थकबाक्या कशा असतात, कधी लागतात, किती लागतात, TA कधी लागतं, ह्या सगळ्या माहिती आणि तुमच्या हातामध्ये तुमचं PF कटून किती पेमेंट येतो, पेमेंट ट्रेनिंगला गेल्यावर लगेच भेटतो का, किती महिन्यांनी भेटतो, का लेट होतं, हे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। बघा मित्रांनो, सर्वप्रथम पोलीस भरतीच्या ट्रेनिंगसाठी तुम्ही जेव्हा हजर होता, ज्या तारखेला हजर होता त्या तारखेपासून तुमचा पेमेंट तुम्हाला लागू होतो। मग त्या तारखेपासून तुमचं पेमेंट लागू झाल्याबरोबर तुम्हाला 1 महिना झाल्याबरोबर तुमचा पेमेंट भेटतो का, तर तो तुमचा 1 महिना झाल्याबरोबर मित्रांनो पेमेंट भेटत नाही। तर का भेटत नाही, तर तुमचं पेमेंट तिथं तुम्ही हजर झाल्यानंतर तुमचं संपूर्ण तिथं जेवढे पोलीस झालात, जेवढे भरती झालात आणि तिथं ट्रेनिंग घेत आहेत ज्या मुख्यालयाला, ज्या ट्रेनिंग सेंटरला, सर्वप्रथम तुम्हाला मुख्यालयाला बोलवलं, त्यानंतरच ट्रेनिंगला पाठवलं जातं। मुख्यालयाला तुम्हाला जास्त दिवस ठेवलं असेल तर हे प्रोसेस तुमचे बँकचे अकाउंट काढण्याची प्रोसेस मुख्यालयामध्येच केली जाते। जर तुम्हाला तिथं लवकर जर ट्रेनिंग सेंटरला लगेच पाठवलं तर मग हे तुमचं ट्रेनिंग सेंटरमध्ये सुद्धा होतं। बघा, ज्यावेळेस तुम्ही हजर झाला त्यानंतर तुमचे बँक अकाउंट काढण्याची प्रोसेस चालू असते। HDFC बँकचे अकाउंट काढले जाते। संपूर्ण सर्वांचे अकाउंट झाल्यानंतर तुमचा पेमेंट पडतो। आता याच्यामध्ये किती वेळ जातो, तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये जवळपास 2-3 महिने जातात। 2-3 महिन्यामध्ये संपूर्ण प्रोसेस होते। 2 ते 3 महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटला पेमेंट तुमचा पडतो। आता ज्या दिवशी तुम्ही हजर झाला तेव्हापासून तर तुमचा आता ज्या तारखेला पेमेंट पडतो किंवा जे महिना संपल्या तिथं तुम्हाला 2 ते 3 महिन्याचा पेमेंट पडल्यानंतर बाकीचं असलेलं तुमचं प्रत्येक महिन्याला पेमेंट पडतो। आता हे झालं ट्रेनिंगमध्ये सुरुवातीला कसा पेमेंट पडतो। आता पेमेंट किती पडतो ट्रेनिंगमध्ये, तर तुम्हाला ट्रेनिंग 29 ते 30 हजाराच्या दरम्यान तुम्हाला ट्रेनिंगमध्ये पेमेंट भेटतो। तर बघा, हे PF कटून तुम्हाला ट्रेनिंग भेटतो। तुमच्या हातामध्ये 30,000 ते 29 ते 30,000 दरम्यान तुमच्या हातामध्ये पेमेंट येतो PF कटून। आता हे झालं ट्रेनिंगमध्ये। ज्यावेळेस तुम्ही 9 महिने मित्रांनो ट्रेनिंग पूर्ण कराल आणि 9 महिन्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस एलेला जाल, तुमच्या हजर व्हाल, तेव्हा तुमच्या पेमेंटमध्ये किती वाढ होते। बघा, ज्यावेळेस तुम्ही तिथे हजर व्हाल त्या दिवसापासून तुम्हाला HRA भेटतं। HRA भेटल्यामुळे तुमचं पेमेंटमध्ये वाढ होतं। तुम्हाला थकबाक्या लागतात, तुम्हाला TA लागतात। आता हे HRA काय असतं, बघा, HRA म्हणजे घरभाडं असतं। आता तुम्हाला HRA लागल्यानंतर तुमचा पेमेंट वाढतो। मग हे HRA लगेच लागतं का, तुम्ही ज्या वेळेस मुख्यालयाला हजर होता मित्रांनो, म्हणजे तुमच्या एरियाला हजर होता त्या दिवसापासून तुम्हाला HRA लागतं, परंतु ते लगेच तुम्हाला दुसऱ्या महिन्यामध्ये किंवा पहिल्या महिन्यामध्ये ॲड होतं का, तर नाही। तुमचे ऑर्डर निघतात तुम्हाला 2-3 महिन्यानंतर, कुणाला 1 महिना, 2 महिना, 3 महिना अशा पद्धतीनं HRA लागतं। मग आता हे जे ज्यांना लेट HRA लागतं तर त्यांना ते पैसे भेटतात की नाही, तर त्यांचे पैसे भेटतात मित्रांनो। ते भेटतात, त्यांची थकबाकी या रूपामध्ये पैसे भेटतात। ते एप्रिल महिन्यापर्यंत त्यांना संपूर्ण पैसे भेटून जातात। तर बघा, हे आहे HRA म्हणजेच घरभाडीचे पैसे त्यांना जे बाकी राहिलेले आहेत ते संपूर्ण थकबाकीमध्ये निघतात। ज्याचे 4 महिने, 2 महिने, 6 महिने जशी लागेला लेट झालं किंवा ज्याचं लवकर झालं असेल, महिना 2 महिन्याचं जरी असेल, ते संपूर्ण पैसे भेटतात। बघा, हे झालं HRA झाल्यानंतर तुम्हाला TA लागतो। TA म्हणजेच
तुम्हाला जो प्रवास आहे घरापासून तुम्हाला ड्युटीला जायचा ते पैसे तुम्हाला भेटतात. ते जवळपास 2700 रुपये म्हणजे 3000च्या जवळपास तुम्हाला भेटतात. आता त्यानंतर तुम्हाला इन्क्रीमेंट लागतात, प्रत्येक 6 महिन्याला इन्क्रीमेंट लागतात, म्हणजे प्रत्येक तुम्हाला वर्षाला पेमेंटमध्ये वाढ होते. आता ज्या वेळेस तुम्ही ट्रेनिंग करून आलात त्यानंतर तुमचा HRA TA तुम्हाला आणि इन्क्रीमेंट लागल्यानंतर मित्रांनो जवळपास तुमचा पेमेंट 45 ते 46 हे तुमच्या हातामध्ये पडतो तुमचं PF कटून. अशा पद्धतीनं आहे मुंबई पोलीसचा पेमेंट. बघा मित्रांनो, याच्यामध्ये काही प्रश्न असतील तुमचे विचारायचे तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. आपण तुम्हाला पुरेपूर खरी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, तुम्ही ट्रेनिंगला जेव्हा हजर व्हाल तेव्हापासून तुम्ही मुख्यालयाला जेव्हा हजर होताल तेव्हापर्यंतचा हा सगळा पेमेंट कसा भेटतो, काय नाही, काय प्रोसेस असतात हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आपली चॅनलची जी लिंक आहे मित्रांनो शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती भेटेल. ज्यांना आता पोलीस भरतीची तयारी करत असेल, त्यांना पेमेंटबद्दल माहिती नसेल तर त्यांनी सुद्धा ही माहिती नक्कीच मिळेल. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.